डाळ पालक लय भारी झाली आहे बघा. आणि अशा उन्हून भातावरती की नाही घ्यायच्या 3-4 पळ्या ओतून मग या की खायला. आणि कशी बनवायची चला की बघूया. तर तुम्ही मला नेहमीच विचारत असता की नाही टप्प्याटप्प्यानं म्हणजे काय. तर टप्प्याटप्प्यानं म्हणजे स्टेप बाय स्टेप अशा सगळ्या डाळी घ्यायच्या. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी हळद मीठ घालून कुकरला 3-4 शिट्ट्या काढून अशी डाळ शिजवून घ्या. आता ह्याच्यानंतर की नाही पालकलाही स्वच्छ धुवून अशी बारीक चिरा. आता फोडणीसाठी की नाही तेलात टप्प्याटप्प्यानं जिरं, हिंग, ठेचलेलं लसूण, हिरवी मिरची आणि कांदा असा परतून घ्या. आता ह्याच्यात टोमॅटो, जिरा पावडर, धना पावडर, एव्हरेजचा तिखा लाल आणि हळद घालून असं मिक्स करा. आता खाली मसाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घाला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता चिरलेला पालक घाला. वाटलंच तर थोडंसं मीठ घालून वाफेवरती 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्या. आता मगाशी आपण जी डाळ शिजवली होती की नाही ती डाळ घाला. लागल तेवढं पाणी घालून 5-10 मिनिटासाठी कालवून चांगलं उकळून